दंगी होश में आओ आणि या मनुवादी प्रवृत्तीचं करायचं काय या मनुवादी प्रवृत्तीचं करायचं काय या लोकशाही विरोधी प्रवृत्तीचं करायचं काय आणि या लोकशाही विरोधी प्रवृत्तीचं करायचं काय या संविधान विरोधी प्रवृत्तीचं करायचं काय अरे नीम का पत्ता कड़वा है 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 भाजप सरकार भाजप सरकार होश में आओ अरे मोदी सरकार होश में आओ अरे भाजप सरकार होश में आओ अरे देश के गद्दारों को अरे देश के गद्दारों को अरे पहले लड़े थे घोड़ों से अरे पहले लड़े थे घोड़ों से डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भूषण गवई आगे बढ़ो भूषण गवई साहेब आगे बढ़ो भूषण गवई साहेब आगे बढ़ो सोन न्यायाधीशाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचा सोन न्यायाधीशाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचा अरे संगी दंगी होश में आओ अरे संगी दंगी होश में आओ अरे संगी दंगी होश में आओ अरे नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है अरे नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है भाजप सरकार होश में आओ भाजप सरकार होश में आओ हर देश के गद्दारों को हर देश के गद्दारों को हर देश के गद्दारों को भूषण गवई आगे बढ़ो भूषण गवई साहब आगे बढ़ो संविधान बचाओ संविधान बचाओ संविधान बचाओ डॉक्टर भूषण गवई आगे बढ़ो भूषण गवई साहेब आगे बढ़ो या मनुवादी प्रवृत्ती करायचं काय या मनुवादी प्रवृत्ती दंगी होश में आओ संगी दंगी होश में आओ अरे भाजप सरकार होश में आओ अरे भाजप सरकार होश में आओ भाजप सरकारचं करायचं काय या भाजप सरकारचं करायचं काय देशाचे सरन्यायाधीश गवई साहेबावर ज्याप्रमाणे हल्ला झाला देशाची सुरक्षा जे सरन्यायाधीश आहे असे लोक सुरक्षित नाहीत त्यामुळे चिंतेचा या ठिकाणी विषय झालेला आहे ज्या मनुवादी प्रवृत्ती राकेश किशोर तिवारी वकील आहेत एक सुज्ञ आहेत त्यांना लॉ अँड ऑर्डर सगळं माहीत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टी किंवा RSSचा सपोर्ट असल्यासारखं सध्या लोक वागत आहेत एक भारतीय जनता पार्टीचे नेते त्यागी हे त्यांना सोडवायला काय जातात आणि एवढं होऊन गुन्हा होऊन दाखल होत नाही जर देशाचा सरन्यायाधीश या देशामध्ये सुरक्षित नसेल तर मग गरिबाची काय हाल हे आपण खऱ्या अर्थानं जाणलं पाहिजे काँग्रेस पक्षाच्या आमच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आत्ता कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे त्या मनुवादीला त्वरित अटक करावी आणि
अशा लोकांना पायबंद घालावा, जेणेकरून ह्या देशातील संविधान वाचले पाहिजे. लोकशाही खतऱ्यामध्ये ह्याच्यावरनं दिसत आहे. राष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी आत्ता मागणी झालेली आहे.